उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स। हा 5 मजली PMRDA व महारेरा मान्यता प्राप्त 1 BHK आणि 2 BHK सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे 1 BHK 651 स्क्वेअर फूट व 2 BHK 882 स्क्वेअर फूट। आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर। आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम, गट नंबर 820, महात्मा गांधी रोड लगत, महात्मा गांधी शाळे शेजारी, उरळी कांचन। अधिक माहितीसाठी संपर्क 9767 93 82 82 आणि 91 30 88 82 82। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात येत असलेले स्वच्छ वारी निर्मल वारी सारखे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे असून यातून लोकांमध्ये स्वच्छतेबाबतची जनजागृती निर्माण होत आहे। पुढील काळात स्वच्छ वारी निर्मल वारी बरोबरच सुरक्षित वारी ही संकल्पना राबवण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे। पंढरपूर पंचायत समिती परिसरात आयोजित स्वच्छ वारी निर्मल वारी कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करत होते। यावेळी आरोग्य मंत्री तानाजी सावंत, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, स्वच्छता आणि पाणी पुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, कृषी भूषण गोविंदराव पवार, मुख्य वित्त आणि लेखा अधिकारी मीनाक्षी वाकडे, जिल्हा समन्वयक सचिन जाधव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की स्वच्छ वारी निर्मल वारी सारख्या उपक्रमामधून स्वच्छतेबरोबर पर्यावरण संवर्धनाचं कामही होणं गरजेचं आहे। पर्यावरणाच्या असमतोलतेमुळे सनस्ट्रोक, हिटस्ट्रोक अशा घटनांचं प्रमाण वाढलंय। याला पर्याय म्हणून जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याकडे सर्वांनी गांभीर्यानं पाहिलं पाहिजे। बांबू लागवड केल्यानं मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन मिळत आहे, त्यामुळे नागरिकांनी बांबू लागवडीला महत्त्व द्यावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलंय। पर्यावरणाचं महत्त्व ओळखून आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक झाड आपल्या आयुष्य नावानं लावण्याचं आवाहन देशातील नागरिकांना केलंय। त्याप्रमाणे राज्यातील प्रत्येक नागरिकांनी वृक्ष लागवडीस प्राधान्य द्यावं। तसेच राज्यातील प्रत्येक महानगरपालिकेला 1 लाख वृक्ष लागवड करण्याचं उद्दिष्ट देण्यात येणार असून या माध्यमातून अर्बन फॉरेस्ट ही संकल्पना राज्यभरात राबवली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। पंढरपूर शहरात आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या वतीने 4 महाआरोग्य शिबिरे घेण्यात आली। यामध्ये आतापर्यंत 10 लाख नागरिकांनी लाभ घेतलाय। ही आरोग्य शिबिरे वारकरी भाविकांसाठी आरोग्यवर्धिनी ठरत आहेत। 65 एकर येथे अतिदक्षता विभाग स्थापन करून या माध्यमातून वारकरी भाविकांना उत्कृष्ट आरोग्य सेवा देण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे। तसेच राज्य शासनाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या माझी लाडकी बहीण योजना बरोबरीने अन्य महत्त्वपूर्ण योजनांची माहिती दिली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मान्यवरांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास विभागाने स्वच्छ वारी निर्मल वारीच्या पार्श्वभूमीवर वारी महाराष्ट्र धर्म या कॉफी टेबल बुकचं प्रकाशन करण्यात आलं। तसेच ग्राम स्वच्छता विभागाच्या लोगोचं अनावरणही झालं। स्वच्छ वारी निर्मल वारी कार्यक्रमात कला पथकाच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जनजागृतीचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर सादर करण्यात आलं। या कला पथकाच्या वेगळ्या सादरीकरणाच्या पद्धतीमुळे मुख्यमंत्र्यांनी या योजनेची राज्यभरात प्रसिद्धी करण्याचं काम जिल्हा परिषदेच्या या कला पथकाला देऊन या कला पथकाच्या कामाचा गौरवही केला आणि त्यांची आर्थिक उन्नती साधण्याचा प्रयत्न केला। स्वच्छ वारी निर्मल वारी या उपक्रमाची सविस्तर माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली। यावर्षी ग्रामविकास विभागाने आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेला 10 कोटींचा भरीव निधी दिल्याची माहिती त्यांनी दिली आहे। त्यामुळे वारकऱ्यांना आवश्यक सुविधा देणं जिल्हा परिषदेला शक्य झाल्याचं त्यांनी सांगितलंय। या समारोप कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी प्रशांत माळवदे, पंढरपूर। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।